तलाश और अपनी टीम की जीत की तलाश यहाँ पर करनी है तो यहाँ पर मैदान के अंदर 4 मैक्सिमम लगाने पड़ेंगे और ये 4 मैक्सिमम लगाने की ताकत, हुनर और काबिलियत जिस बल्लेबाज में है वो लकी खंडागड़े फिर से एक बार मैदान के अंदर खड़े सीना तान और सामना करेंगे अंतिम गेंद की ओवर की पहली गेंद का। ओह, शॉट फॉली और हाफ ट्रैकर गेंद उस पर जमकर बरसे और इस नैना 6 रनों के लिए तरसे और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा। गेंदबाज को दी है सजा, अर्थात दिल्ली का राजा लकी खंडागळे बजा रहा है गेंदबाजों का बाजा। षटकार 6 धावा पहिला मैदानाच्या मध्ये आलाय आणि लक्ष्मणच्या मनगट आणि मेंदूमध्ये असणारी ताकद आज मात्र आजमावण्याची वेळ आहे आणि तोच महाकाय विशाल फटका लकीच्या बॅट मधून आलाय। जोपर्यंत लकी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र खऱ्या अर्थाने ही मॅच मात्र CSKला जिंकणं मुश्किल नाही तर नामुमकिन होणार आहे, कारण लक्ष्मण नावाचं वादळ आज या मैदानाच्या आतमध्ये घोंघावणार आहे। अंतिमचे 5 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता। गोलंदाज अंडर प्रेशर विक्रम ननावरे, कारण पहिल्याच बॉलवरती प्रेशर टाकलाय आणि 6 धावांचा बोनस मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय। की आज आपण पाहतोय संघ पराभवाच्या अंधकारामध्ये असताना विजयाचा प्रकाश मैदानाच्या आतमध्ये लकीने पुन्हा एकदा निर्माण केलाय कि तुम और का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार बस कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या कोई धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तो इतिहास लक्ष्मण लकी खंडागळे लिहिल का? आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये सचिन जगताप साहेबांच्या वतीनं 201 रुपयांचं पारितोषिक आहे। चेंडू आकाशामध्ये बराच अवधीपर्यंत यथावकाश चहा पिऊन देखील हा जेल कन्वर्ट झाला असता, मात्र कॅच मैदानाच्या आतमध्ये या महत्वपूर्ण मॅच मध्ये सोडलाय। आपने कैच छोड़ा या मैच, ये तो आने वाला समय आपको बताएगा। समय से बलवान कुछ भी नहीं है, समय समय की बात है, समय के साथ हर समय बदल जाता है। यहाँ पर वक्त बदल दिया है, जज्बात बदल दिए लकी खंडागळे ने और अंतिम की 4 गेंदें और जीत के लिए 18 रनों की आवश्यकता है। 8 चेंडू 18 धावा। लकी खंडागळे मात्र थांबायचं नाव घेत नाहीये। मार्गातील मोठा अडथळा अर्थात एक मोठा फटका या बॉल वरती मात्र पुन्हा एकदा लकीला खेळावा लागणार आहे आणि तोच इंटेंट घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये लकी खंडागळे और फिर से एक बार इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर फिर से एक बार भेजा है कि मंजिलें लाख कठिन आए तो गुजर जाऊंगा, हौसला हार कर बैठूंगा तो मर जाऊंगा। चल रहे थे जो मेरे साथ, कहा है वो लोग जो ये कहते थे कि रास्ते में ही बिखर जाऊंगा। बिखरणारी पारी, बिखरणारे अश्रू आणि त्यावरती फुंकर घालणारी लकी खंडागळेंची ही दिमागदार पारी। अंतिमचे 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे। 3 चेंडू आणि 12 धावा। तीन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। मैदानाच्या मध्ये मात्र काय लढलाय लकी खंडागळे, द मॅन, द मिथ, द ॲब्सोल्यूट लीजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट। प्रत्येक षटकारासाठी आता मात्र सचिनजी जगताप यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे। फिर से एक बार उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक हॅलो चेक हॅलो। या डबलच्या सहाय्याने मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय। अंतिमचे 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे। 2 चेंडू 10 धावा। हा चेंडू मात्र व्हॅल्युएबल ठरणार आहे। गोलंदाजी मार्गवरती विक्रम ननावरे यांना कमबॅक करावा लागणार आहे। अंतिमचे 2 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे। चौकार किंवा षटकार मात्र कंपल्सरी खेळावा लागणार आहे। कंपल्सरी चेस हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे। तर लकी वर्सेस विक्रम, एक मोठा विक्रम। ओ पुन्हा एकदा बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक बन जाएंगे दर्शक आणि दर्शक बन जाएंगे दीवाने। ओ क्या करते हो लकी खंडागळे और कैसे करते हो, पर जो भी करते हो कमाल करते हो। he has been snatched the victory from job defect। पराभवाच्या अंतःकारातून विजयाचा घास हिरावून नेणारी कामगिरी करतोय। अंतिमचा 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे। आज मात्र न झुकणारी, न थांबणारी, न वाकणारी कामगिरी लक्ष्मण लकी खंडागळेच्या बॅट मधून होती है कि झुक झुक के सीधा खड़ा हुआ हूं मैं, अब फिर झुकने का शौक नहीं,
अपने हाथों लिखा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नाही. रोहित सरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक, कासुळे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक, सचिनजी जगताप साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक, सागरजी कासुळे साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अंतिमचा एक चेंडू 2000 रुपयांचा आणि 2 पॉइंटचा फासला. अंतिमचा एक चेंडू विजयासाठी 4 धावा. मात्र काय लढलाय मैदानाच्या मध्ये. मॅच कोणी जिंकू देत, मन मात्र जिंकले ते अर्थात लकी खंडागळे. कंपल्सरी चेस हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे. अंतिमचा एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल, फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडू मैदानाच्या मध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सुटला जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतील. नो बॉलचा कॉल. गरीबी में आटा गीला. हे प्रभु हरि राम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हो गया, ये तो मोय मोय हो गया. अंतिमचा एक चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. एक्स्ट्रा धाव जर घेतली गेली असती तर मात्र ही मॅच खिशामध्ये होती. लकीने मात्र इंटेंट दाखवलेला नाहीये. अंतिमचा एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. रिव्ह्यू मात्र आपण पाहतोय, अर्थात फिल्डिंग टीम. तिसऱ्या पंचाचा कॉल, इट्स नो बॉल. धोक्याची घंटा मात्र मैदानाच्या मध्ये वाजतीये. एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि मॅच आणली कुठे. लकी खंडागळे मैदानाच्या मध्ये बरसला नव्हे तर गरजलाय. 13 चेंडू आणि 37 धावांचा ब्लास्ट करतोय आणि अंतिमचा एक चेंडू विजयासाठी 1 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि 1 धाव. हे मैदान खऱ्या अर्थानं लकी साठी खूप लकी आहे आणि तो लकी मात्र टीम साठी देखील पुन्हा एकदा लकी ठरतोय. अंतिमचा एक चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस, एक चेंडू 1. ओह, बैट की लीडिंग एज, बैट का किनारा और विजयी धाव. लकी खंडागळे, द मैन, द मिथ, द एब्सोल्यूट लेजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. ही हैज बीन स्नॅच्ड द विक्ट्री फ्रॉम जॉब डिफेक्ट. सलाम सलाम केलाय पिचला आणि आज मात्र काबिले तारीफ कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली है. हुनर है इस खिलाड़ी में और आज जोश और जुनून इस मैदान के अंदर दिखा है आणि तो जुनून मात्र प्रतिस्पर्धी संघाला पुरून उरतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, man of the match for this match has been goes to none other than the man behind the success of the team. संघाचा कणा, संघाचा तारणहार आणि कर्णधार अर्थात लकी खंडागळे. काय मॅच मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. फलंदाजीचा कणा मोडून पडलेला असताना खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये केलेलं हे मार्गक्रमण आणि संघाचा विजय, विजय सुनिश्चित करणारी कामगिरी. टीम दिलवालों की दिल्ली, दिल कॅपिटल्स.